हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 30 जून 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. आजचं लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर रोजच्याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या लेक्चरचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं ते पहिल्यांदा स्पष्ट करतो. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. तर चला तर मग आज 30 जूनचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिलं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूया. सो लेट स्टार्ट. आपलं पहिलं आर्टिकल जे आहे ना ते क्रिमिनल जस्टिसशी रिलेटेड आर्टिकल आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये एखादा व्यक्ती क्रिमिनल नसताना सुद्धा त्याच्यावरती कशा पद्धतीनं क्रिमिनल चार्ज लावून क्रिमिनल आपल्या देशातला क्रिमिनल रेट जो आहे तो कसा ओव्हर झालेला आहे म्हणजे वाढलेला आहे हे सांगणारं खरं तर हे आर्टिकल आहे. म्हणून याच्या टायटलमध्येच तुम्हाला सांगितलं ओव्हर क्रिमिनलायझेशन म्हणजे कुठंतरी क्रिमिनलायझेशनचं म्हणजे क्रिमिनलचं गुन्हेगारीचं आकडेवारी खरं तर वाढवण्याचं काम खरं तर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे. मग त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा रोल यांनी सांगितला आहे. सॉरी, त्याचबरोबर ॲक्ट जे आपले वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये जी काही लूप होल्स आहेत ते आत्तापर्यंत रेक्टिफाय केली गेली नाही, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली गेली नाही, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये कुठंतरी अनक्लिअरिटी असल्यामुळे क्लिअरिटी नसल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त लोकांना कन्व्हिक्ट पकडलं जातं आणि त्यामुळे त्यांना त्राससुद्धा सहन झालेला पाहायला मिळतं. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे 2 ॲक्ट इथं काय दिले तर टाडाचा एक दिला आहे डिस्रप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट ज्याला आपण म्हणतो टाडा. याचा एक पहिला या ॲक्टचा उल्लेख केला गेला आहे. त्यानंतर UAPAचा उल्लेख केला आहे अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट. अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट हा आहे 1967चा आणि याच्यामध्ये सुद्धा अनलॉफुल ॲक्टिव्हिटी करणाऱ्या व्यक्तींविरोधात काय कारवाई करायची याच्याशी रिलेटेड प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. आणि या 2 ॲक्टचाच खऱ्या अर्थानं मिसयूज वारंवार केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. कारण का तर इथं आकडेवारी दिली 2015 ते 2019 मधली आकडेवारी दिलेली आहे. या कालावधीमध्ये काय झालं तर 7,840 लोकांना अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्टच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. परंतु त्याच्यापैकी फक्त 155 लोक सत्यम म्हणजे कन्व्हिक्ट त्याच्यामध्ये होते. बाकीचे सर्वजण होते त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं हा ॲक्ट लावण्यात आला होता. त्यांच्या तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी नसताना सुद्धा त्यांच्यावरती पोलीस कारवाई केली गेली होती, त्यांना अरेस्ट केलं गेलं होतं. समजते म्हणजे किती तफावत तुम्ही बघू शकताय. 7,840 लोकांपैकी फक्त 155 लोक त्याच्यामध्ये कन्व्हिक्ट होती. बाकीचे जे सर्वजण होते त्यांच्यावरती कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं म्हणजे तिथं UAPAचा अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्टचा चुकीच्या पद्धतीनं वापर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर त्यानंतर सांगितलं आहे की काँग्रेस गव्हर्नमेंट होतं त्यावेळेससुद्धा काय वेगळी परिस्थिती नव्हती. 1994 पासून जर आपण बघितलं तर जवळजवळ त्या कालावधीमध्ये टाडाचा उपयोग करून 67,000 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु त्या 67,000 लोकांपैकी फक्त 725 लोक हे कोर्टामध्ये कन्व्हिक्ट सापडले. त्याच्यामध्ये खरंच त्यांच्याकडून अशा ॲक्टिव्हिटीज झाल्या होत्या. परंतु 67,000 लोक आणि 725 लोक याच्यामधला डिफरन्स तुम्ही समजू शकताय. 67,000 लोकांपैकी 725 म्हणजे 725 सोडली तर बाकी सगळे जे लोक होते तर त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं अशा प्रकारचा कारवाई करण्यात आली होती असं इथे सांगितलं. आणि त्यानंतर दुसरा रिलेशन याचं आता हे न्यूजमध्ये काय आहे तर CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो नवीन आला आहे ना त्याच्याशी रिलेटेड त्याच्या विरोधात प्रोटेस्ट दिल्लीमध्ये वेगवेगळे स्टुडंट करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्या स्टुडंटवरती सुद्धा काहींवरती टाडा लावला गेला होता, काहींवरती UAPA लावला गेला होता. मग तो कुठंतरी चुकीचा आहे असं सुद्धा वारंवार सुप्रीम कोर्ट आपल्याला सांगताना दिसत आहे. मग त्याच्यामध्ये केदार सिंग 1994ची केस दिली. 1994ची केदार सिंग नाही करतार सिंग केस दिली 1994ची. त्याचबरोबर याकूब मेमन केस 2013ची दिली इथं. त्याचबरोबर हितेंद्र विष्णू ठाकूर ही 1994ची केस दिली. AK रॉय 1982ची केस दिली. त्यानंतर पुढं संजय दत्त केस दिली 1994ची. राम मनोहर लोहिया 1966ची केस दिली.
PUCL जजमेंट 2003चं दिलेलं आहे इथं. मग या सर्व जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने जी काय जजमेंट दिली आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला हे काय काय आपल्या नजरेसमोर आले, तर अशा प्रकारचा ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये विशेष करून टाडा असेल किंवा UAPA असेल, ज्याला आपण अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हणतो. या दोन ॲक्टचा वारंवार मिसयूज केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो ना, त्यामुळं वारंवार लोकांना त्रास सहन करावा लागला असं पाहायला मिळतं. कारण का, तर CAA विरोधात जर तुम्ही प्रोटेस्ट करत असाल, बरोबर आहे, शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट करत असाल, तर ती अनलॉफुल ॲक्टिव्हिटी होऊ शकत नाही किंवा ती टेररिस्ट ॲक्टिव्हिटी होऊ शकत नाही. खरं तर टाडा ॲक्ट आहे ना किंवा UAPA ॲक्ट आहे ना, तो खरं तर टेररिस्ट ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी वापरला जाणारा ॲक्ट आहे तसा विचार केला तर. परंतु तो ॲक्ट सामान्य लोकांच्या विरोधात किंवा सामान्य जर गुन्हा घडला असेल तरीसुद्धा त्यांच्यावरती टेररिस्ट चार्जेस जे आहे, टेररिस्टवर लावण्याचे जे चार्जेस आहेत ते त्यांच्यावरती लावले जातात असं आपल्याला पाहावेस मिळतं. आणि त्याच्यामुळं काय होतंय, तर गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा कुठंतरी आकडेवारीमध्ये म्हणजे कागदावरती गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसते, टक्केवारी वाढलेली आपल्याला दिसते. परंतु वास्तवात परिस्थिती काय आहे, तर वास्तवात परिस्थिती ही आहे की अशा प्रकारचे जे लॉ आहेत त्यांचा कुठंतरी चुकीचा वापर डिपार्टमेंटकडून होतोय, त्यांचा कुठंतरी चुकीचा वापर गव्हर्नमेंटकडून होताना आपल्याला दिसतोय, गव्हर्नमेंट पॉलिसीकडून होताना आपल्याला दिसतोय. मग क्रिमिनलायझेशन जे वाढत आहे त्याला कारण काय आहे, तर क्रिमिनलायझेशन वाढत आहे त्याला कारण सरळ आपली गव्हर्नमेंट पॉलिसी आहे. समजते, गव्हर्नमेंट कशा पद्धतीचं कायदा आणत असताना त्याच्यावरतीच खरं तर कोणता चार्ज लागणार हे आपल्याला ठरवायचं असतं. मग हे खरं तर ठरत असतं. आणि मग आता टाडा असेल किंवा UAPA आहे लॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट, याच्यामध्ये खरं तर प्रोग्रेसिव्ह अमेंडमेंट त्या वेळेस करायला पाहिजे होती. याच्यामध्ये खरं तर वेळेनुसार क्लिअरिटी आणायला पाहिजे होती. म्हणजे आता टाडामध्ये जर टेररिस्ट ॲक्टिव्हिटीचा उल्लेख आला असेल तर त्याच्यामध्ये क्लिअर डेफिनेशन द्यायला पाहिजे, नेमकं कोणत्या गोष्टीला टेररिस्ट ॲक्टिव्हिटी म्हणायचं. आता त्याच्यामध्ये क्लिअर डेफिनेशन आतंकवादी कारवाई करणं म्हणजे काय हे त्याच्यामध्ये टाडामध्ये व्यवस्थितरित्या दिलं गेलं नाही. त्याच्यामुळं सामान्य व्यक्तीवरती सुद्धा अनलॉफुल ॲक्टिव्हिटी त्याला कन्व्हिक्ट केलं जातं, त्यानंतर टाडा त्याच्यावरती लावला जातो. कारण का, तर टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्याही ॲक्टिव्हिटी टाकल्या जाऊ शकतात, कारण तिथं टेररिस्ट ॲक्टिव्हिटीची क्लिअर डेफिनेशन दिलेली नाही. त्यामुळं मग ही क्लिअर डेफिनेशन करणं किंवा त्याच्यामध्ये योग्य ते अमेंडमेंट करणं हे सरकारचं काम आहे आणि ते वारंवार त्यांनी केलं पाहिजे असं कुठंतरी सांगणार हे आर्टिकल आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये वारंवार अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. समजते, हेच एकंदरीत या आर्टिकलमध्ये सांगितलं. आणि या आर्टिकलमध्ये फोकस कशावर केला आहे, तर टाडा आणि UAPA. समजते, टाडाला आपण डिसरप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हणतो, डिसरप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, आणि UAPAला आपण अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हणतो. ह्या दोन ॲक्टवर महत्त्वाचे फोकस केलेले आहेत. मग आता या आर्टिकलमधून आपल्याला महत्त्वाचे की पॉईंट्स कोणकोणते घ्यायचे आहेत, तर ते पॉईंट वाईज महत्त्वाचे की पॉईंट जर घ्यायचे झाले तर पहिला पॉईंट आपल्याला टाडा हा आहे, हा व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे. सेकंड जो आहे तो UAPA हा ॲक्ट आहे, तो आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा की पॉईंट जो आहे, ज्या महत्त्वाच्या केसेस मी तुम्हाला आता नोट डाऊन इथं करून दिलेल्या आहेत त्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्या महत्त्वाच्या केसेस कोणकोणत्या आहेत, तर करता सिंग केस आहे 1994ची, त्याच्यामध्ये कोर्टाने जजमेंट काय दिलं आहे ते बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढं जर विचार केला तर पुढची केस आहे हितेंद्र विष्णू ठाकूर, ही सुद्धा 1994ची केस आहे, त्याचं जजमेंट बघून ठेवणं गरजेचं आहे. PUCL जजमेंट बघून ठेवणं गरजेचं आहे, 2003मधली केस आहे. त्यानंतर राम मनोहर लोहिया 1966मधली केस आहे, याचं जजमेंट बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर AK रॉय ही केस आहे 1982मधली, त्याचं जजमेंट बघून ठेवणं गरजेचं आहे. संजय दत्त केस जी 1994मधली केस आहे, त्याचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बघून ठेवणं गरजेचं आहे. हे तिसरं झालं. आणि चौथं आणि महत्त्वाचं काय आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट काय आहे, आणि याच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी वारंवार होताना दिसते. खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेस्टसुद्धा त्याच्यावरती बघायला आपल्याला मिळाले होते. त्यामुळं हे व्यवस्थितरित्या तुम्ही करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. याच्यापेक्षा वेगळं या आर्टिकलमध्ये काय नाही. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आपल्याला काय काय याच्यातून घ्यायचं आहे. टाडा घ्यायचा आहे, याच्यातून UAPA आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या महत्त्वाच्या केसेस मी तुम्हाला नोट डाऊन करून सांगितल्या, केसेस कोणकोणत्या आपल्याला बघायच्या आहेत त्या.
त्या सर्व केसेस मी तुम्हाला नोट डाऊन करून सांगितल्या. त्याचबरोबर पुढं काय आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट काय आहे तो बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याची कॉन्ट्रोवर्सी काय आहे बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. आणि याच्याशी रिलेटेड जर बोलायचं झालं ना तर टाडाच्या अंतर्गत तुम्ही लोकांना आत टाकताय, त्यांना टेररिस्ट ठरवताय. UAPAच्या अंतर्गत लोकांना आत टाकताय, त्यांना टेररिस्ट ठरवताय. म्हणजेच काय करताय तुम्ही, तर त्यांच्या फंडामेंटल राईट्स हनन करताय. म्हणजे 5वा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला काय आहे, तर 12 ते 35 आर्टिकल आहे ना आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, ते जे फंडामेंटल राईट सांगतात ते फंडामेंटल राईट आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि फंडामेंटल राईटविषयी बोलणाऱ्या ज्या महत्त्वाच्या केसेस आहेत त्या केसेस आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते. एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये होतं. पुढचं आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचं कोणतं आहे ते बघूयात. पुढचं हे आर्टिकल आहे ना ते आपल्यासाठी फॅक्च्युअलरित्या काय महत्त्वाचं नाही, परंतु त्याच्यामध्ये एक फॅक्ट काय सांगितलं आहे की टॉर्चर या गोष्टीवर बोलले गेले. याच्यामध्ये पोलिसांकडून जे आरोपीला टॉर्चर केलं जातं त्याचा गुन्हा कबूल करण्यासाठी, आणि ते कुठंतरी कायद्याचा त्याला कुठंतरी आसरा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग या आर्टिकलमध्ये त्याचा संबंध जो आहे ना तो ह्युमन राईट्सशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये मात्र ह्युमन राईट, नॅशनल ह्युमन राईट कमिशन आपलं काय आहे त्याच्याविषयी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला म्हणजे ग्लोबल लेवलला ह्युमन राईटचं रक्षण करण्यासाठी कोणकोणत्या ऑर्गनायझेशन आहेत, कोणती महत्त्वाची NGO याच्यावर काम करते, याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. बाकी या आर्टिकलमध्ये हेच वक्तव्य करण्यात आले की अशा प्रकारे टॉर्चर करणं कितपत योग्य आहे किंवा कितपत अयोग्य आहे हे बोलले गेले, जे की आपल्यासाठी एवढं काही इम्पॉर्टंट नाही. परंतु त्याच्या बिटवीन द लाईन आपल्याला काढायचं झालं तर आपण ह्युमन राईट कमिशनविषयी माहिती काढायची, मग ती नॅशनल लेवलला असू द्या किंवा इंटरनॅशनल लेवलला असू द्या. आणि त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये लोकांच्या जे मानवी अधिकार आहेत त्यांचं हनन होत असतं, त्यांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होतं. त्याचबरोबर त्यांचं स्वातंत्र्य, जे आपण स्वतंत्र भारतात राहतो, मग स्वातंत्र्याशी रिलेटेड त्यांचं जे स्वातंत्र्य त्यामुळे हिरावून घेतलं जातं, त्यांना जास्त दिवस कस्टडीमध्ये ठेवलं जाते. अशा प्रकारे सर्व पॉईंट जे त्याला कनेक्ट आहेत ते आपण त्याच्याशी रिलेटेड म्हणून अभ्यासणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल बघूया कोणतं आहे. पुढचं जे हे छोटंचं आर्टिकल आपल्याला दिलं आहे ना ते फ्लाइंग टेरर म्हणून आहे. त्याच्यामध्ये आताच ड्रोन जम्मू काश्मीरच्या आपल्या एअरबेसवरती एक ड्रोन पडलेलं बघितलं, त्याला विविध स्फोटकं जोडलेली होती. त्याच्यामध्ये कुठलीही वित्त किंवा जीवितहानी आपल्याला झाली नाही, पण भविष्यासाठी ते खूप थ्रेट ठरू शकतं, तो खूप आपल्याला धोका ठरू शकतो. आणि ती एक प्रिपरेशन, टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं प्रिपरेशन असेल आपल्यासाठी भविष्यात अटॅक आपल्यावरती करण्यासाठी. त्यामुळं ते खूप सिरियस घेण्यासारखं आहे असं तज्ज्ञांनी सांगितलं होतं, जे सिक्युरिटी एक्सपर्ट आहे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि त्याच्यावरतीच आधारित हे खरं तर आर्टिकल आहे. आणि ते जे वेपन वापरलं गेलं होतं त्याला अनमॅन्ड एरियल व्हेइकल असं म्हणायचं. इथं दिलं आहे UAV, अनमॅन्ड एरियल व्हेइकल. आणि त्याच्याद्वारे आपल्यावरती खरं तरी एक मायनर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. तर मग अशा प्रकारचे एक्झाम्पल भूतकाळातसुद्धा घडलेले आहे. त्याच्यामुळं त्याच्याशी रिलेटेड आपण अवेअर असणं गरजेचं आहे, त्याच्याशी रिलेटेड आपण सावध असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये 2018मध्ये सिरियन रिबेल जे होते ना त्यांनी रशियावरती अशाच प्रकारचा अटॅक केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्याचबरोबर व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट आहेत निकोलस मदुरो, यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचा डायरेक्ट ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांना त्याच्यामध्ये कोणतीही हानी पोहोचली नाही, परंतु तो प्रयत्न केला गेला होता. मग आपण सुद्धा अशा प्रकारामध्ये आपण सुद्धा अवेअर असणं गरजेचं आहे. आपण जर अशा प्रकारामध्ये पाठीमागं राहिलो तर मग आपल्याला सुद्धा भविष्यात अशा प्रकारचे परिणाम भोगावे लागतील. मग त्याच्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा उल्लेख आला आहे. लष्कर-ए-तैयबा ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे आणि 2008मध्ये 9/11 ज्याला आपण म्हणतो ना, 26/11, 9/11 हा USA मध्ये झालेला अटॅक आहे. 26/11चा जो अटॅक झाला होता मुंबईवरती, ताज हॉटेल किंवा नरिमन पॉईंट्स या सर्वांवरती त्याच्यामध्ये कसाब सापडला होता. त्याच्यामध्ये सुद्धा लष्कर-ए-तैयबा ही टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं इन्व्हॉल्वमेंट होते. आणि वारंवार पाकिस्तान या टेररिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. आता टेररिस्ट ऑर्गनायझेशनला पाकिस्तान सपोर्ट करते म्हणजे पाठीमागच 2-3 दिवसाच्या न्यूजमध्ये आपण पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होतं. ती ऑर्गनायझेशन कोणती होती ग्रे लिस्टमध्ये यांना टाकणारी, तर ती ऑर्गनायझेशन होती FATF, ज्याला आपण फिनान्स ॲक्शन टास्क फोर्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 39 सभासद कंट्रीज आहेत.
त्याच्यामध्ये. मग याच्याविषयी सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की बेसिक याची इन्फॉर्मेशन बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते. मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिपोर्टसुद्धा आला होता आणि त्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं होतं की आपली सायबर सिक्युरिटीची पॉलिसी जी आहे किंवा इंटरनॅशनल सिक्युरिटीमध्ये डिजिटली आपण जेवढं अवेअर व्हायला पाहिजे, टेक्नॉलॉजी आपली जेवढी ॲडव्हान्स पाहिजे तेवढी टेक्नॉलॉजी आपल्या ॲडव्हान्स नाही. त्याच्यामुळं जवळजवळ आपल्याला 3 पटीनं त्याच्यामध्ये प्रोग्रेस करणं गरजेचं आहे असं इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं. त्यामुळं ते सुद्धा आपण सिरियस घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला नवीन वॉरला भविष्यात सामोरं जावं लागू शकतं आणि जे वॉर होणार आहे ना ते मग अशा प्रकारचे ड्रोन युद्ध असेल असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजतंय. इंटरनॅशनल सिक्युरिटीशी रिलेटेड हा पॉईंट महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचं जे आर्टिकल आहे कमिंग सून, या आर्टिकलमध्ये सेन्सॉरशिप विषयी बोलले गेले. सिनेमावरती एक प्रकारचं प्रतिबंध किंवा सिनेमाला सर्टिफिकेट देणारी जी ऑर्गनायझेशन आहे, जी संस्था आहे आपल्या देशातील, त्याच्याविषयी खरं तर बोलणार हे आर्टिकल आहे. मग विशेष करून काय झाले तर 2021मध्ये द ड्राफ्ट सिनेमॅटोग्राफी नवीन बिल आपल्या संसदेमध्ये सादर केले गेले आणि त्याच्याशी रिलेटेड मग आता जे आपले फिल्म येतात, सिनेमा जो इंडियन सिनेमा आहे त्याच्यावरती आणखी रिस्ट्रिक्शन लावण्याचा प्रयत्न सरकारकडून कुठंतरी केला जातोय असं सुद्धा म्हटलं जाते. मग याच्यावरती वारंवार टीका काय होती तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा हनन होते. कलम 19चा उल्लेख आला होता, त्याच्यामध्ये 19(1)(a) चा उल्लेख वारंवार येत होता फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा. मग गव्हर्नमेंटकडून म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं हनन होते असं म्हटलं जात होतं. मग गव्हर्नमेंटकडून त्याच्यावरती एक्सप्लेनेशन काय देण्यात आलं तरी त्याच्यामध्ये आर्टिकल 19 जे आहे ना त्याच्यामधला दुसरा क्लॉजसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की विच इम्पोजेस रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स अपॉन द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन्स इन द इंटरेस्ट ऑफ अ सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. देशाची एकात्मता आणि एकात्मता याला जर हनन होणारा कंटेंट सिनेमात असेल तर त्याच्याविषयी आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा फ्रीडम ऑफ स्पीचला दर्जा न देता आपल्या एकता आणि एकात्मतेला दर्जा देणं गरजेचं आहे. तशा प्रकारचे सीन जर सिनेमात असतील तर ते खरं तर कट करण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला आहे किंवा संबंधित संस्थेला आहे, आपल्या न्यायव्यवस्थेला आहे. असं कुठंतरी सरकारकडून एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यावरती विशेष करून काय OTT प्लॅटफॉर्म तुम्ही ॲमेझॉनवरती ज्या सिरीज किंवा सिनेमा बघताना तो जो ॲमेझॉनचा प्लॅटफॉर्म आहे तशा प्रकारच्या प्लॅटफॉर्म आपण OTT प्लॅटफॉर्म म्हणतो, त्याला ओव्हर द टॉप असं म्हणतात OTT प्लॅटफॉर्म. मग या OTT प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप नव्हती आत्तापर्यंत, परंतु या नवीन बिलामध्ये काय केलं गेलं तर अशा प्रकारच्या OTT प्लॅटफॉर्मवरती सुद्धा सेन्सॉरशिप आणण्याचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केले गेले. त्याच्यामुळे सुद्धा ती जास्त कॉन्ट्रोवर्शियल ठरताना आपल्याला दिसत आहे. समजते. एकंदरीत हेच या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग महत्त्वाचे की पॉईंट्स या आर्टिकलमध्ये कोणकोणते दिलेले आहेत तर पहिला की पॉईंट या आर्टिकलमध्ये काय दिला आहे तर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, त्याला आपण CBFC असं म्हणतो, ते पहिल्यांदा दिलं आहे. त्यानंतर सेकंड जे दिलेलं आहे ते ड्राफ्ट सिनेमॅटोग्राफी बिल 2021 दिले. हे बिलसुद्धा आपल्याला त्याच्यातल्या प्रोव्हिजन महत्त्वाच्या काय ते बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा आपल्याला पॉईंट काय दिला आहे तर आर्टिकल 19 जास्त न्यूजमध्ये. आता हे फंडामेंटल राईटमध्ये येतं, मग त्याच्यामुळं आपल्याला सर्वच फंडामेंटल राईट माहिती असणं गरजेचं आहे 12 ते 35. समजते तुम्हाला. त्यामुळं महत्त्वाचं आहे हे एवढे याच्यामधले की पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. विशेष करून OTT प्लॅटफॉर्म जर परत एक की पॉईंट बघायचं झालं तर OTT प्लॅटफॉर्म विषयी तुम्हाला एक विशेष माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. एवढंच इम्पॉर्टंट खरं तर या आर्टिकलमध्ये आहे. त्यामुळं पुढचं आर्टिकल बघू आपण कोणतं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पुढचं हे जे आर्टिकल आहे ते PV नरसिम्हा राव ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते ना तो कालावधी सांगणारा आर्टिकल. आणि त्याच्यामध्ये मग जर्मनीसोबत कशा पद्धतीनं त्यांनी आपले जे डिप्लोमॅटिक रिलेशनशिप आहे किंवा इंडियाची रिलेशनशिप आहे ती कशा पद्धतीनं त्यांनी डेव्हलप केली हे सांगणारे आर्टिकल आहे. फॅक्च्युअल गोष्टी कोणत्याही इम्पॉर्टंट याच्यामध्ये नाहीत, पण याच्याशी बिटवीन द लाईन आपल्याला काढायचं झालं ना तर इंडिया आणि जर्मनीचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर PV नरसिम्हा राव यांचा
कालखंड कोणता आहे आणि त्या कालखंडामध्ये महत्त्वाच्या घटना कोणकोणत्या घडल्या आहेत ते आपण थोडं बघून ठेवणं याच्या दृष्टीतून गरजेचं होऊन बसतं. हे जे आर्टिकल आहे ते टोटली आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, युनिव्हर्सिटीवरती बोलले गेले आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे फॅक्ट्स दिले गेले नाहीत, त्यामुळे हे आर्टिकल आज आपण बघणार नाही आहोत. पुढचं आपलं आर्टिकल आहे ते G7 रिलेटेड आहे. आता G7ची मीटिंग झाली आपल्याला पाहाव्यास मिळाल, पण त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय घडली तर अनेक इश्यूवरती त्याच्यामध्ये डिस्कशन झालं, परंतु जे फ्युचरमध्ये पॅन्डेमिक आपल्याला काय हानी करणार आहे ना त्याच्यावरती कोणतंही प्रोडक्टिव्ह डिस्कशन त्याच्यामध्ये झालं नाही, असं हे सांगणारं आर्टिकल आहे. मग त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की आपल्याला विचार करणं त्याच्याशी रिलेटेड गरजेचं आहे. मग का विचार करणं गरजेचं आहे तर झुनॉटिक पॅन्डेमिक आहे. आता झुनॉटिकचा अर्थ काय आहे तर प्राण्यांमधून मानवामध्ये पसरणारा हा जो व्हायरस आहे ना त्याच्यामध्ये आपण मग तशाच पद्धतीनं कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे. कारण का तर कोविड-19 सिच्युएशन काय आहे तर कोविड-19 कोणत्याही जगामधल्या एका ठिकाणी असणं म्हणजे तो सर्वत्र पसरू शकतो, याची कुठंतरी जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकजण जर प्रत्येकाच्या स्वतःच्या देशाविषयी विचार करायला लागलं आणि त्यानंतर आपण सुरक्षित होईल असं समजू लागलं तर ते कुठंतरी चुकीचं आहे. कारण तो व्हायरस एका जरी देशामधल्या एका कोणत्या तरी भागामध्ये अस्तित्वात राहिला तर तो नंतर थोड्या कालावधीनंतर तो सर्व कंट्रीमध्ये पसरू शकतो, समजते. मग त्याच्यामुळं आपल्याला काय सर्वसमावेशक विचार करणं गरजेचं आहे असंच कुठंतरी सांगणार हे आर्टिकल आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून G7वरती फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे, समजते. एवढाच महत्त्वाचा गाभा याच्यामध्ये आहे. की पॉईंट याच्यामधले महत्त्वाचे काय आहेत तर पहिल्यांदा आपल्याला G7 विषयी माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड G20 विषयी इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर थर्ड आहे युनायटेड नेशन. त्यानंतर फोर्थ याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा उल्लेख आला आहे, समजते. त्याच्यामुळं हे जे सर्व सांगितलं आहे मी तुम्हाला की पॉईंट त्याच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळं मेन्स आन्सर रायटिंगमध्ये याचा उपयोग होतो आणि प्रीला डायरेक्ट याच्यावरती क्वेश्चन फॉर्म झालेले प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही बघितले आहेत. त्यामुळं हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, समजते. इथं आर्टिकल संपता आहेत. आता न्यूज बघू कोणकोणत्या महत्त्वाच्या आहेत त्या. आपली पहिली न्यूज आहे ना ती वन नेशन वन रेशन पॉलिसीविषयी महत्त्वाची न्यूज आहे. कारण का तर आत्ताच आपल्याला काय सांगितलं, सुप्रीम कोर्टाने पाहाव्यास मिळालं आपल्याला की सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटला 31 जुलैची डेडलाईन दिली आहे वन नेशन वन रेशन पॉलिसी राबवण्यासाठी. कारण का तर जे मायग्रंट वर्कर आहेत त्यांना कोविड पॅन्डेमिकमुळं बेरोजगारीला सामना करावा लागतो आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे इन्कमच कोणता नाही, त्याच्यामुळं त्यांना त्यांचं जेवणसुद्धा ते खरं तर अफोर्ड करू शकत नाहीत. त्यामुळं गव्हर्नमेंटचं काम आहे की त्यांना त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे जगण्याचा तो कुठंतरी बहाल करणं हे आता गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजेच त्यांना ॲटलिस्ट 2 टायमाचं जेवण देणं हे खरं तर गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे आणि ती गव्हर्नमेंटनं जबाबदारी पूर्णरित्या पार पाडली पाहिजे. कारण प्रेझेंट सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंट अशा पद्धतीची जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. त्यामुळं गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टाने 31 जुलैची डेडलाईन दिली आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट जी सर्व आहेत त्यांनीसुद्धा वन नेशन वन रेशनचं कार्ड आहे त्याची इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. त्यांना 31 जुलैची डेडलाईन दिली आहे. वन नेशन वन रेशन पॉलिसी काय आहे तर अगोदर काय आपल्याला जे रेशन कार्ड दिलं जातं स्वस्त धान्य दुकान जास्त आपल्या गावामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा शहरा ठिकाणी सुद्धा असतं, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून धान्य आपल्याला येतं आणि ते कमी दरामध्ये आपल्याला उपलब्ध होतं किंवा काही प्रमाणात फ्री आपल्याला उपलब्ध होतं. परंतु त्या स्टेटचं आत्तापर्यंत आपल्याला त्या स्टेटचं कार्ड दिलं जात होतं. प्रत्येक स्टेट त्यांच्या स्टेटचे जे सिटीजन आहेत स्टेटचे रहिवासी आहेत त्यांना कार्ड दिलं जात होतं. परंतु आता त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कार्ड या वन नेशन वन रेशन पॉलिसीच्या अंतर्गत डेव्हलप करण्यात येणार आहे. ते देशामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही त्या कार्डचा वापर करून धान्य घेऊ शकता, समजते. अशा प्रकारची पॉलिसी गव्हर्नमेंटने आणली होती परंतु ग्राउंड लेवलला त्याचं त्या प्रमाणात इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही. त्यामुळं आता सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडली आणि 31 जुलैची डेडलाईन त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे वन नेशन वन रेशन पॉलिसी काय आहे हे तुम्ही व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, खूप जास्त शक्यता आहे, त्यामुळे हे बघून ठेवा. पुढची न्यूज आहे ती मॉडर्नाशी रिलेटेड आहे. मॉडर्ना वॅक्सिन जी आहे ती इम्पोर्ट करण्यासाठी सिप्ला इंडियन बेस्ड कंपनी जी सिप्ला आहे त्यांना परमिशन दिलेली आहे आपले ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने, समजते. त्याच्यामुळे आत्तापर्यंत काय होतं तर आत्तापर्यंत कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक ज्या
वॅक्सिन आहेत त्या आपल्या इंडियामध्ये ॲक्टिवेट होत्या. स्पुटनिक आपण रशियाकडून घेतली होती, कोवॅक्सिन आपण स्वतः डेव्हलप केलेली, कोविशिल्ड पण आहे. ह्या 3 प्रकारच्या वॅक्सिन आत्ता आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत. आता त्याच्यामध्ये मॉडर्ना या वॅक्सिनची सुद्धा भर पडताना आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर इंडिया इज ऑल्सो इन द टॉक विथ फायझर अँड जॉन्सन्स टू ॲड इट टू द वॅक्सिनेशन अवेलेबल. दुसऱ्या परत आहेत फायझर आहे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे, यांच्यासोबत सुद्धा भारतीय सरकार हे बोलणी करत आहे ते सुद्धा वॅक्सिन भारतामध्ये आणण्यासाठी. त्याच्यासाठी आपल्याला ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती बघूयात. पुढच्या न्यूजमध्ये सांगितले की जुलै 19 ते ऑगस्ट 13 याच्यामध्ये कदाचित मान्सून सेशन जे पार्लमेंटचं आहे ते पार पडू शकतं. त्याच्यासाठी हे न्यूज, आता सेशन कोणकोणत्या पद्धतीचे असतात, त्याचा कालावधी कोणकोणता असतो, हे सर्व आपल्याला याच्या दृष्टीतून माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला पार्लमेंट ॲक्टिव्हिटीज काय काय चालतात, कशा कशा पद्धतीने चालतात, समजते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती पुढची न्यूज आहे ट्विटरशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामध्ये आता UP, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ट्विटर्स जे ऑफिशियल्स आहेत त्याच्यामध्ये मनीष माहेश्वरी आहेत, अमृता त्रिपाठी, हे जे ट्विटर ऑफिशियल्स आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, केस करण्यात आली विविध पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्यांच्यामध्ये वरती खरं तर केस अशा पद्धतीची आहे की सोशल मीडियावरती जो आपला इंडियाचा मॅप दाखवला जातो त्या मॅपमध्ये कुठंतरी जम्मू काश्मीर जे आहे किंवा लडाखचा जो एरिया आहे तो कुठंतरी भारतापासून वेगळा झालेला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, असा कुठंतरी आरोप यांच्यावरती लावलेला आहे. तशा पद्धतीने केसेस फाईल केले गेले आहेत. आता ट्विटर अनेक कारणांनी न्यूजमध्ये पुढे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पुढची न्यूज आहे ती चमोली डिझास्टरशी रिलेटेड न्यूज आहे. खरं तर याच्यामध्ये ॲव्हालंचे ही एक कन्सेप्ट आले. ॲव्हालंचे म्हणजे हिमनग कोसळणे, हिमनग कोसळण्याच्या प्रक्रियेला ॲव्हालंचे म्हणतो. मग आता सिद्ध काय झालं तरी अशा प्रकारचा हिमनग कोसळूनच तो इन्सिडंट झाला होता. चमोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती झाली होती, त्याच्यामध्ये गावच्या गावं बुडाली होती, त्याच्यामध्ये खूप वित्तहानीसुद्धा झाली आणि जीवितहानीसुद्धा झाली. जवळजवळ 200 लोक तिथं मिसिंग आहे आत्तापर्यंत. ते मग मिसिंग आहेत किंवा डेड आहेत, त्यांचा एकतर ते मिसिंग आहेत किंवा त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्याबरोबर 72 जे जीव आहेत ते आत्तापर्यंत मृत्यू झालेले अशा आकडेवारी आपल्याकडे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. आता चमोली डिस्ट्रिक्टचं लोकेशन बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच बरोबर रौथीगड व्हॅली हे न्यूजमध्ये आहे, मग ते बघून त्याच्याशी रिलेटेड ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऋषिगंगा व्हॅली न्यूजमध्ये, ऋषिगंगा व्हॅली काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, तिथं महत्त्वाची पर्वतरांग कोणती आहे का, हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. जवळ कोणता डॅम आहे का हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा उल्लेख आला इथं, मग जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाविषयी विशेष माहिती आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ऋषिगंगा पॉवर प्लॅन्टचा उल्लेख आला आहे, मग ऋषिगंगा पॉवर प्लॅन्टविषयी इन्फॉर्मेशन काढून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. त्याच नंतर पुढं जर आपण बघितलं तर तपोवन विष्णुगडचा उल्लेख इथं आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. तपोवन विष्णुगड हायडल पॉवर प्रोजेक्ट आहे, तो सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि चमोली डिझास्टर नेमका काय होता हे सुद्धा थोडक्यात तुम्ही यूट्यूबवरून किंवा इंटरनेटवरून बघू शकता, त्याची तुम्हाला विशेष माहिती मिळेल. त्यानंतर जो आता ड्रोन अटॅक आपण जम्मू काश्मीरच्या एअरबेसवर आपल्याला पाहाव्यास मिळाला होता ना, त्याची चौकशी आता इथून पुढं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करणार आहे. त्यामुळे त्याला आपण NIA म्हणतो. त्यामुळे NIA सुद्धा न्यूजमध्ये त्याची बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आणि नॅशनल सिक्युरिटी आपल्यापुढं एक नवीन चॅलेंज ड्रोन अटॅकचं निर्माण झाले, त्याची सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती ॲटलास ऑफ ग्लॅसियल टेक्स इन गंगा बेसिन रिलीज्ड. आता नवीन ग्लॅसियल सापडला आहे. ॲटलास ग्लॅसियल जो आहे तो मिनिस्टर ऑफ जलशक्तीनं हे जाहीर केलं आहे की ॲटलास ग्लॅसियल लेक आहे तो गंगा नदीचा पार्ट आहे असं सांगितलं. मग आता गंगा नदीचा पार्ट असणारे जे लेक आहेत, लेक म्हणजे सरोवर, जे सरोवर आहेत ना, ॲटलास ग्लॅसियल लेक हा ॲटलास नावाचा लेक जो आहे तो बर्फाचा लेक आहे, म्हणून त्याला ग्लॅसियल लेक असं म्हणतात आपल्यात. मग तो ॲटलास ग्लॅसियल लेक आता गंगा रिव्हरचा पार्ट आहे म्हणून मिनिस्टर ऑफ जलशक्तीनं जाहीर केलं. मग त्याच्याबरोबर जवळजवळ 4707 हे लेक आता
गंगा रिव्हर्सशी रिलेटेड आपल्याला झालेले पाहाव्यास मिळतात. म्हणजे गंगा नदीशी रिलेटेड लेक असणाऱ्या लेकची संख्या काय आहे तर 4707 अशी त्यांची संख्या आहे. मग याच्याशी रिलेटेड आता ॲटलास ग्लॅशियल लेकचं लोकेशन काय आहे, गंगा रिव्हरचा उगम काय आहे, गंगा रिव्हरच्या ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत, गंगा रिव्हर कोणकोणत्या राज्यातून जाते, गंगा रिव्हर कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, कोणता डेल्टा फॉर्म करते, हे सर्व आपल्याला बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं जॉग्राफीच्या दृष्टीतून. समजते. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट त्याचं लोकेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्या गंगा रिव्हरचा उगम कसा होतो वगैरे ही सर्व माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण आता मॅपवर तुम्हाला मी लोकेट करून दाखवतो की नेमकं गंगा रिव्हरचं फॉर्मेशन काय आहे, ह्या सर्व गोष्टी. त्याच्यामध्ये विशेष करून 7 सिस्टरचा भाग इकडचा येतो जास्त करून. मग ते तुम्हाला माहिती असणं व्यवस्थितरित्या गरजेचं आहे. सॉरी. याच्यामध्ये आता मॅप जर बघितला ना तर गंगा रिव्हरचा आपण उगम इथून कुठं तर झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि ही अशा पद्धतीनं जो बे ऑफ बेंगॉल आहे तिथं जाऊन आपल्याला गंगा रिव्हर मिळताना बघितलं. मग इकडून काय त्याच्या ट्रिब्युटरीज आहेत, त्याचबरोबर या साईडनं काय तर ट्रिब्युटरीज आहेत या गंगा रिव्हरला मिळणारे. बरोबर आहे. मग याचं लोकेशन तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. मग त्याचा डेल्टा कुठला फॉर्म होतो हे माहिती असणं गरजेचं आहे. तर सुंदरबन डेल्टा इथं फॉर्म पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला आणि बांगलादेशमध्ये फॉर्म झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तो खऱ्या अर्थानं 2 रिव्हर कोणत्या येऊन मिळतात आणि मग फॉर्म होतो तर इकडून येणारी ब्रह्मपुत्रा त्याला येऊन मिळते इथं. समजते. ही जी आहे ती ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे. हा जो आहे ही जी आहे ते रिव्हर ऑफ गंगा आहे, गंगा रिव्हर आहे. या 2 रिव्हर मिळून इथं सुंदरबन डेल्टा निर्माण होतो. सुंदरबन डेल्टा ज्याला आपण म्हणतो तो निर्माण होतो. मग याच्या दृष्टीतून गंगा रिव्हरचा इथं उल्लेख आला नाही. ही छोटीशीच न्यूज आहे, परंतु बिटवीन द लाईन याच्यातून आपल्या एक्झामसाठी घेण्यासारखं खूप आहे, खूप मोठं काय आहे, त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे त्याच वेळेस त्या गोष्टी बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता गंगा रिव्हरचा उगम आता इथं समजा मानस सरोवरमध्ये गंगोत्रमध्ये होत असेल तर मग आता त्याच्या ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहे, त्याचा उगम कोणता आहे, मग बे ऑफ बेंगॉलला जाऊन ही नदी मिळते, मग ती कोणत्या समुद्राला जाऊन मिळते हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या महत्त्वाच्या ट्रिब्युटरीज माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा उगम माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या राज्यातून ही रिव्हर क्रॉस करते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. एकंदरीत तुम्हाला याच्याशी रिलेटेड टोटल मॅप माहिती असणं गरजेचं आहे. समजतं. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. छोटीच न्यूज आहे ते, पण त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट असते. ती तुम्हाला कळलं तर एक्झामच्या दृष्टीतून कळणं गरजेचं असतं. तरच मग पेपर वाचण्याचं महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो. पुढची जी न्यूज आहे ना ती पीयू सेंटर रिपोर्टमध्ये काय आकडेवारी आली हे सांगणार न्यूज आहे. मग त्याच्यामध्ये एक रिपोर्टमध्ये एक डेटा कंडक्ट केला, सर्वे कंडक्ट केला. त्याच्याविषयी विशेष करून प्रत्येक रिलिजन्समधली यूथ जी आहे, तरुण पिढी आहे जी आहे ती काय म्हणते हे नोटीस करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख्स, बुद्धिस्ट, जैनिज आणि जनरल पॉप्युलेशन त्यांची जी आहे, मग या महत्त्वाच्या रिलिजन्सवरती बोललेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यामध्ये जी यूथ काय बोलते तर दे आर व्हेरी फ्री टू प्रॅक्टिस देअर रिलिजन्स. म्हणजे आम्ही खूप स्वतंत्र फील करतो ज्यावेळेस रिलिजियस गोष्टी प्रॅक्टिस करतो, इथं रिलिजियस उत्सव साजरे करतो त्यावेळेस, असं म्हणणारी तरुण पिढी हिंदूंमध्ये 91% आहे, मुस्लिमांमध्ये 89% आहे, ख्रिश्चनमध्ये 89% आहे, सिखांमध्ये 82% आहे, बुद्धिस्टमध्ये 93% आहे, जैन्समध्ये 85% आहे. रिस्पेक्टिंग आणि त्यानंतर पुढचं काय सांगितलं, रिस्पेक्टिंग ऑल रिलिजियस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बिईंग ट्रूली इंडियन. जर आपण खरंच भारतीय असेल तर आपण एकमेकांच्या धर्मांचा सन्मान केला पाहिजे असं म्हणणारी तरुण पिढी किती टक्के आहे तर हिंदूंमध्ये 85% आहे, मुस्लिमांमध्ये 78% आहे, ख्रिश्चनमध्ये 78% आहे, सिखांमध्ये 81% आहे, बुद्धिस्टमध्ये 84% आहे, जैन्समध्ये 83% आहे. आणि रिस्पेक्टिंग पुढं काय आहे, रिस्पेक्टिंग अदर रिलिजन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रिलिजियस आयडेंटिटी. म्हणजे आपल्या धर्माची ओळखच ही आहे की आपण इतर धर्माचा सन्मान केला पाहिजे असं म्हणणारी तरुण पिढी काय आहे तर हिंदूंमध्ये 80% आहे, मुस्लिममध्ये 79% आहे, ख्रिश्चनांमध्ये 78% आहे, सिख्समध्ये 75% आहे, बुद्धिस्टमध्ये 86% आहे आणि जैन्समध्ये 73% आहे. समजते. हे आकडेवारी सांगणारा हा रिपोर्ट आहे, पीयू सेंटर रिपोर्ट. मग हा रिपोर्ट डिटेलमध्ये तुम्हाला का सांगितलं तर याचा डायरेक्ट तुम्ही एसेमध्ये उपयोग करू शकता, याचा डायरेक्ट तुम्ही मेन्स आन्सर रायटिंगमध्ये उपयोग करू शकता. समजते. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज जी आहे ना
ती UNSC युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जे फॉरेन सेक्रेटरी आहेत हर्षवर्धन श्रिंगला यांनी काय सांगितलं आहे की इंटरनॅशनल लेवलला जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत किंवा ज्या निगेटिव्ह वेगवेगळ्या शक्तीज आहेत त्या काय करतायत तर सायबर स्किलचा अशा प्रकारे टेरर अटॅकसाठी उपयोग करत आहेत. मग त्याच्यासाठी आपल्या सर्व देशांना एकत्र येणं गरजेचं आहे. नॅशनल युनिटी प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि जे सायबर स्किल आहे ते आपलं स्वतःचं वाढवण्याची गरज आहे अशा प्रकारच्या शक्तींशी लढण्यासाठी. आणि कुठंतरी मग अशा प्रकारचे जे स्किल यूज करतात टेररिस्ट ऑर्गनायझेशन त्यांच्यावरती कुठंतरी पडगा टाकण्यासाठी त्यांच्यावरती कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला एकंदरीत प्रयत्न करणं गरजेचं आहे असं यांच्याकडून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सांगण्यात आलं, यांचं मत मांडण्यात आलं. आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयी आपल्याला महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशनविषयी सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. समजते तुम्हाला? याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज जी आहे ते सेंट्रल विस्टा कमिशन विरोधात खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली होती. हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावरती सुनावणी करण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. यांचं या खरं तर PILमध्ये पिटिशनमध्ये काय सांगितलं होतं तर कोविड-19 सारख्या महामारीमध्ये आपण कोविड-19कडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सेंट्रल विस्टा कमिशनचा जो प्रोजेक्ट आहे तो कुठंतरी काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावा असं यांची मागणी होती. परंतु सुप्रीम कोर्टानं ही मागणी यांची फेटाळली आहे. उलट यांच्यावरती 1 लाखाचा दंड ठोठावला आहे ज्यांनी ही पिटिशन केली. आणि सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा यांना सुनावलं की अशा प्रकारच्या अनेक पब्लिक प्रोजेक्ट सुरू आहेत कंट्रीमध्ये, मग तुम्ही फक्त सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला का टार्गेट करता, मग याच्यामध्ये तुमचं काहीतरी इंटेन्शन आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि त्यांच्यावरती 1 लाखाचा दंडसुद्धा आपल्याला केलेला पाहाव्यास मिळाला. मग याच्या दृष्टीतून सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट जो आहे तो जास्त न्यूजमध्ये आहे, वारंवार न्यूजमध्ये असतो, याच्यावरती आर्टिकलसुद्धा भरपूर येऊन गेलेले आहेत. त्यामुळे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट काय आहे याची बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज बघू. पुढची न्यूज जी आहे ते ट्विटरशी रिलेटेड न्यूज आहे. ट्विटरनं आताच काय केलं होतं तर जे आपले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर आहेत त्यांचं जे ट्विटर अकाउंट आहे ते काही तासासाठी ब्लॉक केलं गेलं होतं. रविशंकर प्रसाद जे आहेत त्यांचं ट्विटर हँडल जे आहे ते काही तासासाठी ब्लॉक केलं गेलं होतं आणि त्यांच्याबरोबर स्टँडिंग कमिटीचे मेंबर आहेत शशी थरूर यांचंसुद्धा अकाउंट काही तासासाठी ब्लॉक केलं गेलं होतं. मग त्याच्याविषयी सुद्धा ट्विटरला विचारणा केली जाते वारंवार. आणि त्याचबरोबर आता स्टँडिंग कमिटी जी IT नवीन रूलशी रिलेटेड आहे त्या स्टँडिंग कमिटी पुढं गुगल आणि फेसबुकला हजर करण्यात आलं आणि त्यांच्यामध्ये डिस्कशन काय झालं तर कशा पद्धतीनं आपण सोशल मीडियावरती सिक्युरिटी डेव्हलप करू शकतो आहे, सोशल मीडिया एक ट्रस्टेबल डेव्हलप करू शकतो आणि त्याच्या सोशल मीडियावरती जी वुमनची सिक्युरिटी आहे, महिलांची सुरक्षितता आहे ती वाढवण्यासाठी कोणकोणत्या पॉलिसी आपण अवलंबू शकतो याच्यावरती खरं तर त्यांच्यामध्ये डिस्कशन झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय झालं होतं तर ट्विटरनं जे ब्लॉक केलं आहे त्याला कारण काय होतं आणि अशा पद्धतीनं जर इंडियन IT रूलचं हनन होत असेल तर ते चालणार नाही असं सुद्धा स्टँडिंग कमिटीकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते? पुढची न्यूज जी आहे नवीन इकॉनॉमिक पॅकेज जे जाहीर केलं गेलं फिनान्स मिनिस्टरकडून आत्ताच ते कुठं तर धोकेबाजी आहे असं राहुल गांधीकडून त्याच्यावरती टीका केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की हे नवीन क्रेडिट पॉलिसी जी जाहीर केली, क्रेडिट पॅकेज जे जाहीर केले, नवीन लोन लोकांसाठी जाहीर केले ते कोणत्याही प्रकारे कौटुंबिक उपयोगाचं नाही असं सांगितले. त्यामुळं याच्यामध्ये इकॉनॉमिक पॅकेज फॉर देअर लिव्हिंग म्हणजे त्यांना राहणीमानासाठी उपयोग येणार नाही, अन्न मिळवण्यासाठी उपयोग येणार नाही, मेडिसिनसाठी उपयोग येणार नाही. त्याचबरोबर त्यांच्या मुलांची, सामान्य लोकांच्या मुलांची फी भरण्यासाठी सुद्धा या पॅकेजचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. त्यामुळे हे पॅकेज कोणत्याही प्रकारचं उपयोगाचं नाही अशी कुठंतरी टीका केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज जी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनं प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला हे सांगितलं आहे की जुलै 31 पर्यंत ज्या काय हेल्थ मिनिस्ट्रीनी ॲडवाईज आत्तापर्यंत दिलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही फॉलो करायलाच पाहिजे असं कुठंतरी सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला. आता सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर वेस्ट बेंगालचा विचार केला तर यांच्यामध्ये वारंवार वाद असलेला पाहाव्यास मिळतो आपल्याला. त्यामुळे आता फेडरल सिस्टम जी आहे आपली ती मग न्यूजमध्ये वारंवार येते. मग फेडरल सिस्टम आपली जी काय आहे
त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन बेसिक नाही, सखोल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याची असायला पाहिजे. कारण लक्ष्मीकांतमध्ये हे विस्तारितरित्या तुम्हाला दिलंच आहे, त्यामुळे पॉलिटीमध्येही तुम्हाला अभ्यासावंच लागणार आहे. समजते तुम्हाला, न्यूजमध्ये आहे म्हटल्यावर तर ते तुमचं परफेक्ट असायला पाहिजे. पुढची महत्त्वाची न्यूज जी आहे ती एका दिवसामध्ये आपण 35.6 लाख लोकांना वॅक्सिनेट केलं, जे की महत्त्वाची आणि चांगली गोष्ट असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट जे आहे ते आघाडीवर असताना आपल्याला दिसते, ती सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. पुढची न्यूज जी आहे ती कोलकाताशी रिलेटेड आहे आणि नोबेल लॉरेट अमर्त्य सेन प्रतिची ट्रस्ट जे आहे त्यांच्याकडून एक आकडेवारी देण्यात आली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आत्ताच्या पॅन्डेमिकमध्ये जवळजवळ 40% जे प्राथमिक विद्यार्थी आहेत, प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे, त्या जवळजवळ 40% विद्यार्थ्यांना ऑनलाईन लर्निंग करता आलं नाही डिस्कनेक्टिव्हिटीमुळे. त्यामुळे कुठंतरी डिजिटल डिवाईड असलेला पाहाव्यास मिळते. एकीकडे डिजिटल अवेअर असणारी लोक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट असणारी लोक आणि दुसरीकडे डिजिटल इन्स्ट्रुमेंट नसणारी लोक किंवा डिजिटल अवेअरनेस नसणारी लोक, हा कुठंतरी डिवाईड आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि याच्यावरती सुद्धा एक शॉर्ट नोट तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट एसे तर विचारला जाऊ शकतो किंवा मेन्सला क्वेश्चन पण एखादा फॉर्म होऊ शकतो GS मध्ये. त्याच्यामुळे ही न्यूज इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. पुढची न्यूज आहे ती आहे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जे एस जयशंकर आपले आहेत. त्यांनी G20ची आत्ताच मिटिंग झाली. ती खरं तर मिटिंग फॉरेन मिनिस्टर जे सर्व देशांचे होते त्यांची मिटिंग होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी वॅक्सिन इक्विटीविषयी बोलणं केलं. त्याच्यामध्ये त्यांचं मत मांडलं की सर्वांनी आपण कोऑपरेटिव्हली एकमेकांना वॅक्सिन प्रोक्युरमेंटमध्ये, वॅक्सिन पुरवण्यामध्ये मदत करणं गरजेचं आहे. तरच आपण या पॅन्डेमिकला खरं तर यशस्वीरित्या फाईट देऊ शकतो, असं कुठंतरी त्यांनी त्याच्यामध्ये मत मांडलेलं पाहाव्यास मिळतं. आता G20 विषयी एक विशेष इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे, कारण वारंवार हे न्यूजमध्ये G7 आहे न्यूजमध्ये, G20 न्यूजमध्ये, त्यामुळं त्याची एक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड न्यूज आहे. चायनाचे प्रेसिडेंट जे शी जिनपिंग आहेत, त्यांनी गलवान व्हॅलीमध्ये त्यांचे जे पीपल्स लिबरेशन आर्मी, चायनाची आर्मी आहे त्याचं नाव आहे पीपल्स लिबरेशन आर्मी, त्यांचं गलवान व्हॅलीमध्ये जे जवान त्यांचे शहीद झाले होते ना, त्यांना कुठंतरी हॉनर केलेलं, त्यांना एक श्रद्धांजली त्यांनी वाहिलेली पाहाव्यास मिळते. त्याचं ओकेजन काय होतं तर 100वी ॲनिव्हर्सरी होती त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीची. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. आता गलवान व्हॅलीचा क्लॅश काय आहे वारंवार न्यूजमध्ये, त्यामुळं तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं लोकेशन काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे वारंवार न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता गलवान व्हॅलीचा जर आपण विचार केला तर ती पहिल्यांदा न्यूजमध्ये काय येतं तर गलवान व्हॅलीच्या अगोदर न्यूजमध्ये येतं तो LAC जी ही आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, आणि तिथंच कुठंतरी मग आपल्याला गलवान व्हॅली वारंवार न्यूजमध्ये दिसतं. पँगांग सो आहे, हॉट स्प्रिंग आहे, ते हे जे एरिया तुम्हाला मी आता सांगितलं ना, त्याच्यामध्ये वारंवार चायना आणि इंडियन आर्मीमध्ये वाद चालू असतो. आणि तसाच वाद 2020मध्ये झाला होता, 15 जून 2020मध्ये. त्याच्यामध्ये मग इंडियाचे पण काही जवान शहीद झाले होते आणि चायनाचे सुद्धा काही जवान शहीद झाले होते. आणि त्याच जवानांना चायनीज गव्हर्नमेंट आता चायनाच्या जवानांना श्रद्धांजली आपल्याला दिलेली पाहाव्यास मिळते. समजते, हा जो एरिया आहे तो टोटली चायना व्याप्त काश्मीर आहे. चायनाने त्याच्यावरती कब्जा केलेला आहे, त्यामुळं हा एरिया वारंवार न्यूजमध्ये असतो, त्यामुळं तुम्ही तो बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते, त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज कोणती महत्त्वाची बघूया आपल्यासाठी. आता इस्रायल जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांनी युनायटेड अरब अमिरातला भेट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तिथंसुद्धा त्यांची एम्बेसी आता त्यांनी ओपन केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची इस्रायली एम्बेसी ही युनायटेड अरब अमिरातमध्ये नव्हती, परंतु आता ती फॉर्म झालेली पाहाव्यास मिळते. म्हणजे आता इस्रायल आणि UAEचे संबंध नव्याने चांगले संबंध डेव्हलप होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला महत्त्वाची आहे. आता इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळं सुद्धा इस्रायल जास्त न्यूजमध्ये असतो, त्यामुळे तो कॉन्फ्लिक्टसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. त्याच्याशी रिलेटेड मी वेगळे लेक्चरसुद्धा बनवले, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली. ते लेक्चर तरी बघा, नसेल तर तुमच्या पद्धतीनं जसं शक्य आहे तसं इंटरनेटवरून माहिती काढून त्याची पुरेपूर माहिती करून घ्या. ते जास्त न्यूजमध्ये असतं, त्यामुळं तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज जी आहे ती साऊथ आफ्रिकाशी रिलेटेड आहे. साऊथ आफ्रिकाचे माजी राष्ट्रपती जे आहेत जेकोब झुमा यांना कुठंतरी अरेस्ट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि इतिहासातला हा अशा प्रकारचा पहिला इन्सिडेंटसुद्धा असलेला आपल्याला
पाहाव्यास मिळतो. त्यामुळं साऊथ आफ्रिका जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे साऊथ आफ्रिका इंडिया रिलेशन काय आहे आणि साऊथ आफ्रिकेचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे हे सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते. पुढची न्यूज आहे USA बांगलादेश रिलेटेड न्यूज आहे. USA आत्ताच 2.5 मिलियन वॅक्सिन डोसेस जे आहेत ते बांगलादेशच्या देशाला पाठवण्याची तयारी USAने दर्शवली आहे आणि लवकरच USAचं जे वॅक्सिन आहे मॉडर्ना ते बांगलादेशमध्ये पोहोचताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. समजते. पुढची न्यूज महत्त्वाची आहे आपल्या ऑइल पॉलिसीविषयी आणि ऑइल डिपेंडन्सीविषयी. खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्यामध्ये मग आत्ताच आपण बघतो की पेट्रोलच्या किंवा वेगवेगळ्या ऑइलच्या ज्या किमती आहेत त्या खूप वाढताना आपल्याला दिसतात. आत्ताच आपण बघितलं की 100पर्यंत पेट्रोलियमच्या किमती गेलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. मग आत्ताच ओपेकमध्ये बोलत असताना भारतानं काय स्टँड ठेवला आहे की मग आम्हाला इंटरनॅशनल कडून विशेष करून इराणचा उल्लेख आला आहे. आता पहिल्यांदा मी डिपेंडन्सी सांगतो मग तुम्हाला हे समजेल. आपण जवळजवळ 82% इतर कंट्रीजवर डिपेंड आहे क्रूड ऑइलमध्ये. क्रूड ऑइल म्हणजे आता हे पेट्रोलियम ऑइल किंवा डिझेल जे आहे ना त्याचं रॉ ऑइल जे असतं त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. त्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस करून त्याच्यामधून मग पेट्रोल आणि डिझेल वेगवेगळे केलं जातं किंवा इतर कोणतेही ऑइल असतात ते वेगवेगळे केले जातात. मग जर क्रूड ऑइलच्या किमती जर जास्त असतील तर मग आपोआपच या पेट्रोलियम किंवा त्याच्याशी बनणाऱ्या प्रोडक्टच्या किमती आपोआपच जास्त असणार आहेत. मग आपल्याला क्रूड ऑइलच्या किमती जास्त आकारल्या जात आहेत. त्यामुळेच अशा प्रकारच्या पेट्रोलच्या किमती वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग त्याच्याविषयीच ओपेकमध्ये बोलत असताना इंडियानं स्टँड मांडला की आम्ही फक्त इराणवरच डिपेंड नाही, आम्हाला दुसरा पण ऑप्शन आहे. त्यामुळं जर इराणनं अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्या किंवा आम्हाला फोर्स केलं की प्राईस वाढवण्यासाठी तर मग आम्ही इतर कंट्रींकडे डिपेंडन्सी अशा इतर कंट्रींकडे आम्ही क्रूड ऑइलसाठी जाऊ. मग त्याच्यामध्ये इराणचा सुद्धा उल्लेख केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आता तुम्हाला मी सांगतो की क्रूड ऑइलवरती आपण कोणकोणत्या कंट्रींवरती डिपेंड आहोत. तर पहिल्यांदा इराक या कंट्रीवरती आपण जास्त डिपेंड आहोत, जास्त इम्पोर्ट करतो ऑइलचं तिथून. त्यानंतर सौदी अरेबियावरती सेकंड क्रमांक आहे सौदी अरेबियाचा, आपण डिपेंडन्सी असणारी कंट्रीज आहे. त्यानंतर इराणचा उल्लेख येतो आणि त्यानंतर नायजेरियावरती सुद्धा आपण जास्त डिपेंड आहे क्रूड ऑइलसाठी. समजते. या कंट्रीजवरती जास्त डिपेंड आहे आपण क्रूड ऑइलसाठी. आणि दुसरा जर नॅचरल गॅसचा उल्लेख केला तर जवळजवळ 85% नॅचरल गॅस जो आहे तो आपण इतर कंट्रीजकडून आयात करतो. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. मग आता काय आहे तर इराणवर आता इराणचं विषय बोललं जाते. मग इराणने जर जास्त किमती आकारायला सुरुवात केली, समजते, इराणने जर जास्त किमती आकारायला सुरुवात केली तर ऑब्वियस आहे आपण दुसरे जे चॉईस आपल्याकडे आहेत त्या चॉईसचा आपण विचार करणार आहे. ऑब्वियस आहे इराणने जास्त केलं तरी यांच्याकडून इम्पोर्ट कमी करणार आपण. आणि जी कंट्री आपल्याला स्वस्त दरामध्ये क्रूड ऑइल देते त्या कंट्रीकडे आपण ऑब्वियस जाणार. आता इराक आपल्याला जर स्वस्तामध्ये क्रूड ऑइल देत असेल तर आपण इराकमध्ये जाणार. ऑब्वियस आहे आणि तेच इथं बोललं गेलं आहे. समजते. त्यामुळं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. त्यामुळं ही न्यूज महत्त्वाची होती. आणि हे जे मी तुम्हाला सांगितले इराक, सौदी अरेबिया, इराण, नायजेरिया याच्यावरती क्रूड ऑइलसाठी डिपेंड आहे आपण आणि जवळजवळ 82% आसपास आपण क्रूड ऑइलचं इम्पोर्ट करतो, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामुळं इंटरनॅशनल रिलेशन कसं फरक पडतो त्याच्यामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या न्यूजचा गाभा हाच आहे की जर इतर कंट्रीज इराकसारख्या कंट्रीनं जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, जास्त आकारल्या किमती, तर आम्ही इराणकडे जाऊ किंवा इराणनं जर अशा पद्धतीची पॉलिसी अवलंबली तर आम्हाला इतर कंट्रीज ऑप्शन आहे. त्यामध्ये सौदी अरेबिया आहे, नायजेरिया आहे आणि इराक आहे. समजते. म्हणजे वाईस वर्सा कोणत्या कंट्रीनं आमच्याकडे एकच फक्त ऑप्शन नाही तर अशा प्रकारचे 4-5 ऑप्शन आमच्याकडे आहेत. आम्ही जिथं स्वस्त दर मिळेल तिकडं जाऊ शकतो असं ओपेकमध्ये सांगितलेलं आहे. दुसरे की पॉईंट आहे ओपेक विषयी मग विशेष इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते. इथं आपला 30 जून 2021चा द हिंदू समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आपल्या मातृभाषेतून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेअर करा, जेणेकरून मी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल, आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत, आणि सर्व मराठी विद्यार्थ्यांना या लेक्चरचा फायदा होऊ शकेल. सो आज आत्तापुरती तुमची मी रजा घेतो. भेटूया आपण उद्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, जय हिंद.